A to Z हाऊसिंग सोल्युशन्स बाय सोसायटी प्लस. आयुष्याच्या अनेक वळणांवर समजुतीचे 4 सल्ले देणारा, गोंधळलेल्या मनाला शांत करणारा एखादा तरी जीवाभावाचा मित्र असावा असं वाटतं. हाऊसिंग सोसायटीच्या कारभारातही नवीन सभासदांना मार्गदर्शनाची नितांत गरज असते. हीच आवश्यकता ओळखून सोसायटी प्लसनं वे अहेड या आपल्या खास उपक्रमाद्वारे सोसायट्यांशी मैत्रीचा बंध जोडलाय. सोसायटी फॉर्मेशनपासून ते फायनान्शियल सेटअपपर्यंत हाऊसिंग सोसायट्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर मदतीचा हात देणाऱ्या वे अहेडविषयी जाणून घेऊया A to Z हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर. नमस्ते. नमस्ते सर, वे अहेड हे नावच मला खूप आवडलेलं आहे. सोसायटी प्लसचा हा जो काही उपक्रम आहे त्याच्यामुळे याला जाणून घ्यायची याविषयी मला खूप खरंच उत्सुकता आहे. आणि आणखी तुम्हाला इनपुट सांगायचं म्हणजे मी ज्या सोसायटीत राहतो तर आमच्या सोसायटीचंही लवकरच रिडेव्हलपमेंट ही करायची आमची काय म्हणू तयारी सुरू आहे त्या दृष्टीने. सो त्यावेळी मी नक्की तुम्हाला संपर्क हा साधणार आहे. तर आजचा विषय त्यामुळे खूप इंटरेस्टिंग होणार आहे मला खात्री आहे. तर मला सांगा की वे अहेड हा उपक्रम नक्की काय आहे आणि तो सुरू करण्याची आवश्यकता तुम्हाला केव्हा जाणवली? नक्कीच सांगता येईल. आता आपण आमचं म्हणजे एक सोसायटी प्लसतर्फे सोसायटी फॉर्म करून दिल्या जातात आणि त्या डेव्हलपरकडनं हँडओव्हर करून दिल्या जातात. आम्ही तिथपर्यंत आमच्याकडे डेव्हलपरकडनंची जबाबदारी आहे आणि मग त्यावेळी आता हा आकडा पण 1000पेक्षा जास्तीचा आहे आमचा. बरं. म्हणजे 25 वर्ष गेले हे सगळं काम आम्ही करतोय आणि साधारण मला असं जाणवलं की सोसायटीची एक नवीन कमिटी येते, त्यांना म्हणजे एक उत्साह असतो, काम करायचं आहे, एक नवीन जबाबदारी वेळ देतोय, पण ते काम करायचं आहे. पण काम करायचं आहे तर त्याला मार्ग माहीत नाही आहे आणि मग मार्ग माहीत नसताना प्रश्न येतो की पुढं कसं जायचं, काय करायचं. आणि मग लक्षात आलं की हे याच्यामध्ये काय करतात, सगळे एकत्र येतात आणि प्रत्येकजण आपापला मार्ग सांगतो. आपण हे गोष्ट करू, ती तशी गोष्ट करू आणि ती गोष्ट मात्र पोटनियमाला धरून आहे का याच्याबद्दल कोणीच विचार करत नाही. आणि म्हणजे मग अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सोसायटी ही लॉजिकवर चालवण्याचं काम चालू केलं जातं आणि आम्ही सांगतो की सोसायटी ही लॉप्रमाणे चालली पाहिजे, एवढ्या वर्षाच्या अनुभवाप्रमाणे किंवा कायदेशीर तरतुदीप्रमाणे लॉ प्रेमच आहे. मग आम्हाला ही संकल्पना सुचली की अरे ह्यांना त्यांनी जबाबदारी घेतली आहे आणि त्यांना लागणारी एक मार्गदर्शकाची गरज आहे आणि मग त्यांना करायचं काय तर त्यांना पुढील वाटचाल करायची आहे. मग पुढील वाटचाल म्हणजेच काय तर वे अहेड आणि मग वे अहेड या संकल्पनेची सुरुवात या ठिकाणी आम्ही केली आणि मग त्याला एक चांगलं स्वरूप दिलं. त्या स्वरूपाबद्दल आपण आता पुढं बोलूया. येस, सोसायटी ही लॉजिकवर नाही तर लॉवर चालली पाहिजे. खूप महत्त्वाचा मंत्र तुम्ही सगळ्या सोसायट्यांना आणि सभासदांना दिलाय. तर सर, मग बिल्डर जेव्हा हाऊसिंग सोसायटी फॉर्म करत तिचा कारभार नवीन सभासदांवर सोपवतो तेव्हा बऱ्याचदा सभासद हे अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत असतात. अशा वेळी सोसायटी प्लसच्या वे अहेड उपक्रमाची त्यांना कशी मदत म्हणजे होऊ इथंच शकते? त्या वे अहेडमध्ये आम्ही त्याला एक चांगलं स्वरूप दिलंय आणि ते स्वरूप कसं आहे की सर्वप्रथम आहे की त्यांनी जबाबदारी घेतली. पण मग जबाबदारी कुठल्या कुठल्या गोष्टीची आहे तर जबाबदारी ही वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी आहे आणि त्यांचा कालावधी सुद्धा 1 वर्षाचा आहे. या कमिटीचा कालावधी 1 वर्ष असतो. याला प्रोव्हिजनल मॅनेजिंग कमिटी म्हणतात. तिचा कालावधी 1 आहे आणि मग त्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टींवर कामकाज करायचं आहे. मग काय तर पहिलं आहे की बिल्डरकडनं एक हँडओव्हर करून घेणं संपूर्ण त्यांची सोसायटी. दुसरं आहे की संस्थेची आर्थिक घडी बसवणं, ज्याला आम्ही फायनान्शियल सेटअप म्हणतो. तिसरं आहे की सोसायटीचे जे काही सर्व्हिसेस सभासदांना द्यायचे त्याच्यासाठी चांगले वेंडर निवडणं आणि त्यांचं नेमणूक करणं, ज्याला आम्ही बेसिकली वेंडर सेटअप म्हणतो. चौथं आहे की संस्थेच्या शासनाच्या नियमाप्रमाणे लागणारं सोसायटी म्हणलं की त्याचा कायदेशीर कागदपत्र ठेवणे, त्याच्या संदर्भातली सगळ्या गोष्टींची तरतुदी पूर्ण करणे. मग त्याच्यामध्ये एक थोडक्यात एक ऑफिस सेटअप किंवा ज्याला ॲडमिन सेटअप असं म्हटलं जातं, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सगळा सेटअप असला पाहिजे, हा एक भाग. आणि हे सगळं झाल्यानंतर सोसायटी रजिस्टर्ड होण्यामधला सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे, सोसायट्यांच्या सभासदांना कॉमन सर्व्हिसेस पुरवणं, हा महत्त्वपूर्ण उद्देश हा सोसायटी
रजिस्ट्रेशनच्या मागं आहे आणि त्याचं एंड युजर कोण आहे तर मेंबर आहे. त्यामुळं मेंबरचं मॅनेजमेंट हे चांगल्या पद्धतीने होणं ही सगळं सुद्धा जबाबदारी ही मॅनेजिंग कमिटीची आहे. अशा साधारण आम्ही एकूण त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या 5 विभागात आम्ही विभागल्या आहेत आणि या जबाबदाऱ्यांनुसार त्यांनी जर काम केलं, या सगळ्या गोष्टींवर एक फोकस केला आणि ह्याचं संतुलन जर राखलं तर वे हेड हा जो आम्ही म्हणतोय उपक्रम, या वे हेडच्या माध्यमातून ह्या 5 गोष्टीवर फोकस होईल आणि ती जी त्यांची जबाबदारी आहे त्याच्याबरोबर आम्ही त्यांचं एक मार्गदर्शक म्हणून किंवा एक कन्सल्टंट म्हणून त्यांच्याबरोबर काम करू. काही गोष्टी त्यांनी करायच्या आहेत, काही गोष्टी आम्ही करायच्या आणि दोघं एकत्रितरित्या मिळून त्यांची असलेली जबाबदारी ही पूर्णत्वाला न्यायची. असं साधारण वे हेडचं आम्ही त्याला थॉट प्रोसेस दिली आहे. सर, खूपच महत्त्वाची भूमिका तुम्ही बजावताय, कारण बऱ्याचदा गोंधळ यासाठी पण असतो की नेमकी जबाबदारी काय आहे सभासद म्हणून सोसायटीत करण्याची, हीच बऱ्याचदा माहिती नसते. सो ही सगळी क्लॅरिटी वे हेडच्या प्रोग्राममधनं निश्चितपणे येत असेल. सर, आता मला सांगा की सोसायटीचा फायनान्शियल सेटअप पहिल्या महिन्यापासून जर नीट नसेल तर पुढे जाऊन बऱ्याच समस्या, अगदी ब्लंडर्सही होतात. तर या संदर्भात वे हेडद्वारे कसं याच्यात मार्गदर्शन आम्ही केलं जातं? जे सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे फायनान्शियल सेटअप करून देतो सोसायटीचं. म्हणजे काय तर सोसायटी बायलॉजप्रमाणे चालवायची आहे. तर बायलॉजमध्ये सोसायटीचे वेगवेगळे फंड कसे काढायचे किंवा सोसायटीचं मेंटेनन्सचं कॉन्ट्रीब्युशन मेंबरचं कसं असलं पाहिजे हे बायलॉज नंबर 13B आणि बायलॉज नंबर 65, 66, 67, 68 मध्ये दिलं आहे. पण त्या नुसत्या दिलेल्या प्रोव्हिजनप्रमाणे हे नाही करता येत. त्याला कसं करायचं तर हेच या फायनान्शियल सेटअपमध्ये आम्ही त्यांचं मेंटेनन्स कॉन्ट्रीब्युशन आधी पहिल्यांदा लॉप्रमाणे फ्रेम करून देतो. त्याच्यामध्ये 3 पार्टमध्ये असतं की आत्ता रेग्युलर देण्यात येणाऱ्या सेवा हे सर्व्हिस चार्जेसच्या अंडर येतं. त्याच्याचबरोबर सगळ्या AMCs आणि दुरुस्ती देखभाल खर्च हा रिपेअर मेंटेनन्स फंडाच्या अधिकारात येतो. आणि भविष्याचं नियोजन की पुढं आत्ता सोसायटी नवीन आहे, खर्च कमी आहेत, पण पुढे येणाऱ्या खर्चाचं नियोजन हे आजच व्हायला पाहिजे, त्याचं सेव्हिंग आजच व्हायला पाहिजे, हे सिंकिंग फंडाच्या माध्यमातून केलं जातं. तर हे सगळे तिन्ही गोष्टी ह्या लॉ बेस कशा असल्या पाहिजेत. कारण सोसायट्यांमध्ये असं असतं की एरियाप्रमाणे फ्लॅट वेगवेगळ्या कमी जास्त एरियाचे आहेत, मग त्याला गव्हर्नमेंट नॉर्म्सप्रमाणे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन स्ट्रक्चर कसं बदललं असलं पाहिजे आणि ते लॉच्या स्ट्रक्चरमध्ये कसं असलं पाहिजे हे या मेंटेनन्स स्ट्रक्चरमध्ये आम्ही करून देतो. म्हणजे पहिलं स्ट्रक्चर तसं, मग ते जनरल बॉडीमध्ये अप्रूव्ह करून घेणं, सभासदांना ते बिलिंगच्या माध्यमातून पाठवणं, सभासदांनी ते सोसायटीला देणं, आलेले पैसे ह्याची नियोजन हे वेगवेगळ्या फंडामध्ये आणि इन्व्हेस्टमेंट त्याच्या कशा करणं, हा सगळा गोष्ट हा फायनान्शियल सेटअपमध्ये आम्ही सांगतो. म्हणजे पैसे ज्या कारणासाठी घेताय त्याच कारणासाठी वापरा. जे पैसे तुम्ही गुंतवणुकीसाठी घेताय, पुढच्या भविष्याच्या नियोजनासाठी घेताय, ज्याचा वापर हा मेजर मेंटेनन्स, मोठ्या दुरुस्त्या आणि स्ट्रक्चरल रिपेअर्स यासाठी करायचा आहे, जो सिंकिंग फंडाच्या माध्यमातून, तर त्याची गुंतवणूक ही आज करा. तो पैसा रेग्युलर कारणासाठी वापरू नका. हे सगळं फ्रेमवर्क फायनान्शियल आम्ही करून देतो, ज्याच्यानुसार काय होतंय की एक संस्थेची आर्थिक घडी बसते. कुठल्याही गोष्टीसाठी पैसे तयार आहेत, तुम्ही फक्त नियोजनबद्ध निर्णय घ्या आणि निर्णयाप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध जो रक्कम आहे त्याचं नियोजन करून की माझ्याकडे पैसे एवढे आहेत, त्याच्यातनं एवढा खर्च मला करायचा आहे, उरलेले पैसे माझे सेफ राहत आहेत, असं एक वातावरण, एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. सभासदांना एक विश्वास येतो की माझ्याकडनं घेतलेली पैशाची जे काय मॅनेजिंग कमिटी पैसे घेते त्याचा योग्य वापर करते. असं एक फायनान्शियल सेटअपचा हा फायदा पण आहे. त्याचं इनिशियल स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याचे लाँग टर्म बेनिफिट्स म्हणजे त्याच्यामध्ये संस्थेची आर्थिक घडी चांगली बसून पुढच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन होऊन सभासदांना कमी खर्चामध्ये, कमी कॉन्ट्रीब्युशनमध्ये चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस देण्याची सोसायटी मॅनेजिंग कमिटी जबाबदारी पार पाडते. ओके. म्हणजे फॅमिली असो नाही तर सोसायटी असो, फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं. तर त्याच्यामुळे हा सगळा सेटअप जो तुम्ही करून देता हा खरंच खूप मोलाचा आहे. सर, आता आजच्या टेक्नॉलॉजीच्या स्मार्ट जमान्यात सोसायट्यांना डिजिटल सपोर्ट मिळाला तर त्यांचा कारभार हा अतिशय सुकर हा होऊ शकतो. या संदर्भात कसा सपोर्ट दिला जातो? हो. एखादं आता याच्यात उदाहरण असं तुम्हाला आहे सांगता की येईल का? उदाहरण म्हणजे पहिलं तर एक काय, आज आपण बघितलं तर आता म्हणजे टेक्नॉलॉजीचे बदल आणि डिजिटल युग हे चालू झाले आणि बघितलं की पुण्याचं स्वरूप पण बदललंय. म्हणजे जो जुनं पुणे होतं त्याच्यामध्ये आता नवीन आपण बघितलं की कॉस्मो स्ट्रक्चरचं पुणे झालंय. त्याच्याबरोबर आपण याच्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे लोक आज राहत आहेत एक. त्याचबरोबर IT सेक्टर हा मोठा असल्यामुळं सगळ्यांचा टेक्नॉलॉजी वापर करण्याकडे जास्त भर आहे.
म्हणजे जसं ते त्यांच्या ऑफिसेसमध्ये बघतायत तसंच तेच बेसिकली भूमिका किंवा तोच अँगल हा त्यांच्या सोसायटी संदर्भात सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की जे काय गोष्टी मी सोसायटीच्या कारभाराच्या बघणार आहे याच्यामध्ये मला सगळं टेक्नॉलॉजी बेस एक जर मेंबर मॅनेजमेंट किंवा वेंडर मॅनेजमेंटसाठी सॉफ्टवेअर जर मिळालं की एव्हरीथिंग विल बी कम्युनिकेटेड थ्रू ॲप ऑर थ्रू कम्युनिकेशन थ्रू मेसेजेस आणि ईमेल, तर हे किती सोपं होईल. सो त्यासाठी आम्ही सोसायटी प्लस हे याला डिजिटल वेगवेगळे मेंटेनन्स मेंबर मॅनेजमेंट आणि याची सॉफ्टवेअरचा सपोर्ट हा सोसायट्यांना या वेळेच्या माध्यमातून आम्ही देतो, ज्याच्यामध्ये वर मी सगळ्या सांगितलेल्या गोष्टी ह्या सॉफ्टवेअर थ्रू पूर्ण आपल्याला करता येतात. त्याच्यामुळे वेळ वाचतो त्याच्यामध्ये, म्हणजे आणि कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होतं, त्याचबरोबर प्रॉम्प्ट होतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं सभासदांचा उत्साह वाढतो की अरे कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी नियोजनाप्रमाणे होत आहेत, त्याचबरोबर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पण होतं आहे, शिस्तबद्धता पण येते. तर ह्या अशा पद्धतीने आम्ही म्हणजे जे आता नवीन एक सॉफ्टवेअर आम्ही हे करतोय, कॉमनेट म्हणून सॉफ्टवेअर आहे, ज्याच्याबरोबर आम्ही सोसायटी प्लसने आता टाईप केला आहे. आणि कॉमनेट हे हाऊसिंग सोसायटीला लागणारं आणि बायलॉज आणि कोऑपरेटिव्ह ॲक्टच्या सगळ्या तरतुदींना अधीन राहून त्यांनी तयार केलेलं हे सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये फक्त रेग्युलर मेंटेनन्स नाही तर त्याच्यामध्ये सगळे स्टॅच्युटरी डॉक्युमेंटेशनचा पार्ट पण क्लिअर होणार आहे हळूहळू. त्याच्यामध्ये पुढे जाऊन इलेक्शनसाठी लागणाऱ्या गोष्टींच्या पूर्णत्व म्हणजे लागणाऱ्या लिस्ट आणि या सगळ्या गोष्टींचं पण नियोजन केलं जाणार आहे. सो अशा प्रकारे सोसायटी प्लस हे आता टेक्नॉलॉजी बेस्ड सगळा सपोर्ट हा सोसायटीनं देण्याचं त्यांनी नियोजन केल्याप्रमाणे त्याची कार्यवाहीसुद्धा आम्ही आता जानेवारीपासून सुरुवात करणार आहोत. क्या बात है सर. वे अहेड या उपक्रमाबद्दल एकच फक्त प्रश्न असा पडतो की केवळ नवीन सोसायट्यांना याचा लाभ मिळू शकतो, कारण जे आपण सगळं म्हणतोय की सुरुवातीला फायनान्शियल सेटअप किंवा बाकी घडी बसवून देण्याचं काम हे वे अहेडमधनं तुम्ही करता का जुन्या सोसायट्यांनाही ही विशेष सुविधा तुम्ही सुरुवात केली होती मी फक्त नवीन सोसायट्यांकरता, कारण मी आम्ही दर महिन्याला ॲव्हरेज साधारण 10 सोसायट्या तरी हँडओव्हर करतो. त्यावेळी ती अडचण तिथं वाटली म्हणून आम्ही संकल्पनेतनं वे अहेडची सुरुवात केली. पण नंतर गेल्या साधारण 2 वर्षामध्ये मला जाणवलं की जुन्या सोसायट्यामध्ये पण आहेत की ज्यांच्यामध्ये ही घडी बसलेलीच नाहीये आणि मग ती घडी बसली नाही तर ती कधी ना कधीतरी बसवायला हवी. तर म्हणून आता आम्ही सुरुवात केली आहे की जर जुन्या सोसायट्यांना सुद्धा आम्ही त्यांचं म्हणजे पूर्ण आत्ता जे काय असेल ते डॉक्युमेंटेशनचं पूर्ण एक स्क्रुटिनी करून, त्यांच्या आर्थिक गोष्टींची डॉक्युमेंटची स्क्रुटिनी, त्यांच्या स्टॅच्युटरी डॉक्युमेंटची स्क्रुटिनी, म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंटची स्क्रुटिनी करून ते आज कुठे आहेत आणि इथनं पुढं त्यांना पुढं कसं जाता येईल याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी वे अहेड या सुविधेचा आम्ही त्यांना लाभ देणार आहोत. कॉमन सर्व्हिसेस. सर, सोसायटीतल्या कॉमन सर्व्हिसेस अम्युनिटीसाठी बाहेरच्या व्हेंडर्सला टेंडर देणं आणि त्यांचं संपूर्ण व्यवस्थापन बघणं ही गोष्ट सुद्धा अनेक सभासदांनाही त्रासदायक ठरत असते. तर या बाबतीत कशा प्रकारचं मार्गदर्शन सोसायट्यांना तुम्ही करता? हा पण महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की आपण सभासदांना सर्व्हिसेस देण्यासाठी आपण चांगले वेंडर्स निवडणं, ते निवडताना काय निकष असावेल पाहिजेत यासाठी आम्ही त्यांना गाईड करतो. आता कॉन्ट्रॅक्ट केलं जातं पण त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे वेंडर्स सर्व्हिसेस देतात का याच्यासाठी पण आम्ही सोसायटी प्लसनी काय केलं आहे की त्याचे निकष तयार केलेत आणि मग त्याचं त्या असलेल्या वेंडरचं डेली वर्किंग सोसायटीमध्ये कसं असलं पाहिजे, त्याचे रिपोर्ट्स कुठले जनरेट व्हायला पाहिजेत, त्याचे वीकली रिपोर्ट्स कुठले असले पाहिजेत, त्याचे मंथली रिपोर्ट कसे असले पाहिजेत, वीकली रिपोर्ट काय, क्वार्टरली रिपोर्ट काय असले पाहिजेत. त्याचबरोबर वेंडर आणि सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीची एक रिव्ह्यू मिटिंग होऊन त्याच्यामध्ये तो देत असलेल्या सर्व्हिसेसमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे, कुठं त्रुटी आहेत त्याच्यावर चर्चा करणं, त्या असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी त्याला काही एक वेळ देणं आणि त्या वेळेमध्ये जर त्यांनी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करून सोसायट्यांना चांगल्या सर्व्हिसेस देण्यासाठी संधी देणं आणि तसं नसेल तर ते बदलण्याची गरज आहे हे सुद्धा मॅनेजिंग कमिटीला सांगणं. अशा पद्धतीने आम्ही वेंडरचं म्हणजे तुम्ही सोसायटीने दिलेल्या पैशाचा चांगल्या प्रकारे सर्व्हिसेस मिळून विनियोग व्हावा आणि कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की सभासदांना चांगल्या सर्व्हिसेस मिळणं आणि त्यांनी दिलेल्या पैशाचा त्यांना विनियोग म्हणजे त्याचा पैशाचं बेसिकली रिटर्न म्हणतो ना आपण, ते पण चांगलं मिळणं. असं होण्यासाठी आम्ही वेंडरकडून कशा चांगल्या पद्धतीने काम करून घेता येईल याच्यासाठी कुठल्या सिस्टीम्स असल्या पाहिजेत आणि कुठली डॉक्युमेंट्स मेंटेन करायला पाहिजे हे सगळं आम्ही सोसायट्यांना गाईड करतो. वा, म्हणजे प्रोसेसेस आणि सिस्टीम्स सेट असणं हे खूप महत्त्वाचं आहे सोसायटीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी. तर त्यात तुम्ही मदत करता ही खूप चांगली गोष्ट आहे. सर, मला सांगा आता की वे अहेड उपक्रमाचा लाभ सध्या पुण्यातल्या साधारण आत्ताचा आमचा जो आकडा आहे तो मी 2 वर्षापूर्वी सुरुवात केलेली संकल्पना आहे. पहिल्या वर्षी आम्हाला
एक साधारण 5 सोसायट्यांच्या बरोबर आम्ही काम केलं होतं आणि आत्ताचा साधारण आत्तापर्यंतचा आकडा 15 सोसायट्यांचा आहे आणि हळूहळू तो मी वाढवतोय. कारण सोसायटी प्लसची एक हे आहे आयडेंटिटी, की जो काही कमिटमेंट दिली जाते, कॉन्ट्रॅक्ट कमिटमेंट, तर ती कॉन्ट्रॅक्ट कमिटमेंट पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही काम एवढंच घेतोय, की ज्याच्यामध्ये आम्ही त्या कामाला न्याय देऊ शकू, की दिलेली कमिटमेंट पूर्ण करता आली पाहिजे. आणि एक नवीन या संकल्पनेतनं नवीन वेआयड हे प्रॉडक्ट डिझाईन केलं आहे. त्या प्रॉडक्टला पहिले साधारण 2 ते 3 वर्ष एक पूर्ण स्टॅबिलाईज व्हायला पाहिजे आणि मग हे मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं आमचं नियोजन आहे. सो दुसरं वर्ष पण हे अजून आमचं लर्निंग स्टेजमधलं आहे. मात्र पुढच्या वर्षी मात्र आम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने अजून म्हणजे हा नंबर वाढेल आणि पुण्यातल्या जास्तीत जास्त सोसायट्यांना या नवीन गोष्टींचा फायदा उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन असेल. ओके. मला खात्री आहे नवीन वर्षात 2023 मध्ये फुल फ्लेज ही सर्व्हिस सुरू होईल आणि अनेक सोसायट्या तुम्हाला संपर्क साधतील. सर, आता शेवटचा प्रश्न आहे की समजा काही कारणांनी एखाद्या सोसायटीचा कारभार हा सहकार कायद्यातील तरतुदीनुसार बायलॉजनुसार होत नसेल, तर अशा सोसायट्यांनाही वे हो, अहेड म्हणजे उपक्रमाचा लाभ सांगायचं मिळू तर शकतो वे का? अहेडमध्ये आपल्या बोलण्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, की सोसायटीचा कारभार लॉप्रमाणे चालवण्यासाठी संपूर्ण बायलॉजप्रमाणे संपूर्ण मार्गदर्शन या कॉन्ट्रॅक्टमध्ये वर्षभर केलं जातं. त्याचबरोबर नवीन कमिटी येते, ओके. फॉर्म करते. त्यावेळी कमिटीला आम्ही एक पूर्ण साधारण 2 ते 2.5 तासाचं एक सेशन घेतलं जातं, ज्याच्यामध्ये संपूर्ण बायलॉज जे आहे, एक बायलॉजपासून 177 बायलॉजपर्यंत सगळ्या बायलॉजचं पूर्ण एक सादरीकरण हे मॅनेजिंग कमिटी बरोबर समोर केलं जातं आणि त्याच्यातले रेग्युलर लागणारे बायलॉज कुठले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी कुठली काळजी घ्यायची आहे आणि आम्ही कुठल्या गोष्टीचं मार्गदर्शन त्यांना करणार आहोत, ही संपूर्ण माहिती सुद्धा सोसायट्यांना दिली जाते. त्याचबरोबर हा झाला बायलॉजचा अपडेट म्हणजे मार्गदर्शनाचा मुद्दा. त्याच्याचबरोबर सोसायटी आम्ही काय करतोय, सोसायटीनी लॉप्रमाणे कुठली डॉक्युमेंट्स ठेवायला पाहिजेत, ती पण आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सांगतो आणि त्या करून देतो आम्ही. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे कंप्लायन्सेस कुठले करायला पाहिजेत, त्याच्या लास्ट डेट काय आहेत, म्हणजे हे पण आम्ही सांगतो. म्हणजे जसं की 31 मार्च नंतर 45 दिवसात अकाउंट्स पूर्ण करायला पाहिजेत. त्याच्यानंतर 2.5 महिन्याच्या आत आणि 31 जुलैपूर्वी त्यांचे अकाउंट्स ऑडिट पूर्ण करून घ्यायला पाहिजे. 31 ऑगस्टपूर्वी ऑडिट रिपोर्ट गव्हर्नमेंटला सबमिट व्हायला पाहिजे. 30 सप्टेंबरपूर्वी AGM पूर्ण करायला पाहिजे. अशा सगळ्या तरतुदी, म्हणजे हे सगळे गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस आहेत. हे नाही झाले तर सहकार खात्याकडे तक्रारी केल्या जातात. तर म्हणून कोऑपरेटिव्ह ॲक्ट म्हणजे आम्ही जे लॉ बेस म्हणतोय, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन वे अहेडमध्ये आम्ही करतो. त्या सगळ्या डेडलाईन्स या सगळ्या सोसायटीच्या पूर्ण विदिन त्या टाईम फ्रेममध्ये पूर्ण केल्या जातील, हीच जबाबदारी मॅनेजिंग कमिटीच्या बरोबर सोसायटी प्लस पण घेतं आणि ते सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करून देण्याची 1 वर्षाची सगळी जी काही तयारी केली जाते ती पूर्ण केली जाते. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सोसायटीचा एक लीगल पाथवे क्रिएट होतो आणि 1 वर्षानंतर नवीन कमिटी ज्यावेळी येते, त्यावेळी नवीन कमिटीला एक पूर्ण रेडी सगळा सेटअप असतो, एक पाथ क्रिएट झालेला असतो. त्यामुळे त्या जुन्या कमिटीनी नवीन कमिटीला काय म्हणतात ना, बायलॉज बेस हँडओव्हर द्यावं कसं, याची पण आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये तरतूद करून ठेवतो आणि नवीन कमिटीला सगळ्या चांगल्या पद्धतीचा आणि योग्य चार्ज मिळाला की तेही त्यांच्या पुढच्या जे काही जबाबदारीचं सुरुवात ही चांगल्या पद्धतीने करतात. असं हे नियोजन ह्या वे अहेडमध्ये केलं जातं. आणि म्हणजे जो एक संकल्पना आहे की एक लीगल पाथवे क्रिएट करून देणं 1 वर्षाचा सोसायटीला, तो 1 वर्षाचा पाथवे या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये आता आपण जे काही सगळे माहिती घेतली त्याच्यामधनं सगळ्या गोष्टींचं आणि याचं नियोजन केलं जातं. म्हणजे 12 महिन्याचं नियोजन हे 3-4 क्वार्टरमध्ये केलं जातं. प्रत्येक क्वार्टरचं प्लॅनिंग केलं जातं. प्रत्येक क्वार्टरचं प्लॅनिंग करून क्वार्टरली रिव्ह्यू घेतला जातो की काय गोष्टी ठरवल्या होत्या, काय पूर्ण झाल्या, काय अर्धवट आहेत, पुढच्या 8 क्वार्टरमध्ये काम करायचं काय. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं एक काय म्हणतो ना, जो आपण पाथवे म्हणतोय ना, तो पाथवे चांगल्या पद्धतीने तयार होतो आणि याचा अल्टिमेट रिझल्ट हा पहिल्या वर्षी पूर्ण फाउंडेशन चांगलं बिल्ड होतं. सभासदांमध्ये एक विश्वासार्हता निर्माण होते. सभासदांमध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होते की आपल्या सोसायटी झाल्यानंतर पहिल्या वर्षी सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळतात, सर्व्हिसेस चांगल्या मिळतात, पैशाचा विनियोग चांगला होतोय. नंतर नवीन उपक्रम याच्यामध्ये डिजिटली पण आपण कनेक्ट होतोय. लागणाऱ्या गोष्टींना, आपल्या दिलेल्या तक्रारींना त्याचा क्लिअरन्स केला जातोय. असं सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं आणि हीच बेसिकली वे अहेडची संकल्पना आहे. वा, खूपच छान एक्सप्लेन केलं सर तुम्ही की पायाभरणी आपण म्हणतो की ती खूप महत्त्वाची असते कुठल्याही सोसायटीची आणि ते पहिलं वर्ष हे खूप क्रुशल असणार आहे आणि त्या टप्प्यावर महत्त्वाच्या
सोसायटी प्लसची साथ ही सोसायट्यांना मिळतीये. श्रोते हो, तुमच्याही सोसायटीत वे अहेड सारखे चांगले उपक्रम जर सोसायटी प्लसच्या माध्यमातून राबवायचे असतील तर त्यांना नक्की संपर्क साधा. त्यांचा नंबर आहे 8956260730. मी एकदा परत रिपीट करतो, 8956260730. याशिवाय तुम्ही info@societyplus.co.in या ईमेल थ्रूही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तसंच सोसायटी प्लसच्या इतर वेगवेगळ्या उपक्रमांविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर www.societyplus.co.in या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. आत्ता आपण ऐकलात A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. ही सोसायटी प्लसची निर्मिती असून मीडिया नेक्स्ट आणि साऊंड्स ग्रेट ऑडिओ सोल्युशन्सची प्रस्तुती आहे.